नमस्कार सर्व ताई दादांना. तर आज आपण बनवणार आहोत बिना गॅस बिना ओव्हनचे चॉकलेट कोकोनट बॉल. एकदम छान अशी सोपी झटपट अशी होणारी रेसिपी आहे. आणि आपण पुढे बघणार आहोत की उरलेल्या केकच्या क्रीमचा कसा वापर करायचा. तर अशाच घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर छान अशी कमेंट्स करा. मी इथे घेतलेले आहे खोबऱ्याचं कीस, त्यानंतर डार्क चॉकलेट, हॅप्पीचे 3 बिस्किट पुडे घेतलेले आहे आणि केकची क्रीम उरलेली होती ती घेतलेली आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी बिस्किट सर्व पुडे फोडून मी बिस्किट मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहे. अगदी बारीक पावडर बनवून घेणार आहे मी. तर इथे सर्व मी बिस्किट दळून घेतलेले आहे आणि हे बघा अशी छान अशी पावडर पण तयार करून घेतलेली आहे. ती मी आता एका वाटीमध्ये काढून घेते. तर इथे मी वाटीत काढून घेतलेली आहे बिस्किटाची पावडर. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे कोकोनट खोबऱ्याचा किस, त्यामध्ये 2 चम्मच मी टाकणार आहे. नंतर चॉकलेट किसून घेणार आहे मी. इथे डार्क चॉकलेट घेतलेले आहे ते मी किसून घेणार आहे. चॉकलेटमुळे खूप छान अशी चव लागते, त्यामुळे इथे चॉकलेट घ्यायचं. कुठलेही चॉकलेट असले तरी चालेल, डार्क किंवा आपलं साधं चॉकलेट असलं तरी चालेल. इथे मी सर्व साहित्य मिक्स करून घेतलेले आहे. हे बघा सर्व मिक्स झालेलं आहे. छान अशी पावडर तयार झालेली आहे. त्यानंतर इथे केकची उरलेली क्रीम होती ती मी त्यामध्ये मिक्स करणार आहे. अशाने क्रीमचाही वापर होतो. क्रीम आपली फेकली जात नाही किंवा खराब होत नाही, तर असा हा वापर करून घ्यायचा. इथे मी क्रीम चॉकलेटच्या प्रीमिक्समध्ये मी मिक्स केलेली आहे. तर इथे चमच्याने व्यवस्थित मिक्स करता येत नव्हती, त्यामुळे मी हातानेच मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित अशी पूर्ण आपल्याला पाहिजे तशी आपण क्रीम त्यामध्ये ॲड करू शकतो. जास्त पातळ करायचं नाही, जास्त घट्टही करायचं नाही. आपल्याला बॉल बनवता येतील अशी आपण गोळा तयार करून घ्यायचा. तर इथे असा गोळा तयार झालेला आहे आणि मी छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घेणार आहे. तर एकदम छान असे बॉल्स होतात आणि खायलाही खूप छान अशी टेस्ट लागते. तर इथे असा बॉल तयार झालेला आहे. तर हा बॉल मी खोबऱ्याचा किस ठेवलेला होता थोडा, त्यामध्ये मी मिसळून घेणार आहे. खोबरं आजूबाजूला व्यवस्थित लावून घ्यायचं. खूप छान असा बॉल दिसतो मग. हे बघा आपला असा बॉल तयार झालेला आहे. मी आता एका डिशमध्ये तो बॉल ठेवून घेते. अशाच मी सर्व बॉल्स बनवून घेणार आहे. अशाच घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला बॉल कसे वाटले घरच्या साहित्यामध्ये कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, छान अशी कमेंट्स करा आणि असे चॉकलेट कोकोनट बॉल नक्की बनवून बघा. तुमचे मुलांनाही खूप आवडेल, तेही आवडीने खातील. तर अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे बॉल्स तुम्ही फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवू शकतात.